डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या हत्या प्रकरणामध्ये आपण आरोपींची फाशी मिळावी ही मागणी केलीच नसल्याचा खुलासा सीबीआयचे विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट प्रकाश सूर्यवंशी यांनी एबीपी माझाशी बोलताना केलाय। डॉक्टर दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागलाय आणि या प्रकरणामध्ये सीबीआयचे विशेष सरकारी वकील म्हणून कामकाज पाहणारे ॲडव्होकेट प्रकाश सूर्यवंशी आपल्यासोबत आहेत। सर, सर्वात पहिल्यांदा की तुम्ही हा जो निकाल देण्यात आलाय 5 पैकी 3 आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे आणि दोघांना दोषी ठरवण्यात आलंय, या निकालाबाबत समाधानी आहात का? यामध्ये जे प्रत्यक्ष ज्यांनी गोळ्या झाडून डॉक्टर दाभोलकरांचा हत्या केली त्या दोघांनाही जन्मठेप आणि प्रत्येकी 5 लाख रुपये दंड अशी शिक्षा झालेली आहे। 1 नंबरचा आरोपी डॉक्टर वीरेंद्रसिंह तावडे याची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे सबळ पुराव्याअभावी। त्याच्या बाबतीत अपील करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल। पुढचा प्रश्न आहे की जे 2 आरोपी दोषी ठरलेले आहेत, शरद कळसकर आणि सचिन अंदुरे, यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे। तुम्ही यांच्या फाशीची शिक्षेची मागणी केली होती का? नाही, मी फाशीच्या शिक्षेची मागणी केलेली नव्हती, कारण सर्वोच्च न्यायालयाचे जे निकाल आहेत बरेचसे की ज्याच्यामध्ये फाशीची शिक्षा कधी द्यावी आणि देऊ नये असे निर्देश देण्यात आलेले आहेत। तर फाशीची शिक्षा द्यावी ह्याच्यामध्ये आपली केस बसत नव्हती, म्हणून मी फाशीच्या शिक्षेची मागणी केली नाही। कॅमेरामन विजय राऊत, समंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।